तर आता मी सुनील यांना विनंती करते की जशी आमची माहिती तुम्हाला सांगितली तशी तुमच्याबद्दलही थोडंसं मन माझे ही तुमची संकल्पना आहे त्याबद्दल मुलांना सांगावं. जिथे स्वामी जिथे स्वामी आहेत ना तिथे कधीच कमीपणा नाही, लक्षात घ्या. शंकर महाराज आहेत तुमच्या पाठीशी आहेत, त्यांचा आधार आहे, त्यांचा तुमच्या मागे आशीर्वाद आहे. वर्धिनी नाव हे इतकं योग्य नाव आहे, कारण वर्धिनी म्हणजे विकास, वृद्धिंगत करणारी, प्रगती करणारी. याचा अर्थ काय होतो की आधार तुम्हाला दिलेलाच आहे, त्याबरोबर तुम्हाला शिक्षण, तुमचा विकास करणार आहोत, तुमच्या भविष्याचा विकास होणार आहे. भविष्यात तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर वर्धिनी नाव हे खरोखर या आश्रमासाठी अगदी यथायोग्य आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे स्वामींचा इथे वास आहे, तुम्हाला त्याचा आशीर्वाद आहे, लक्षात घ्या. प्रत्येक वेळी आठवण आली काही दुःख असलं की स्वामींचं नाव पहिले घेतं, कारण प्रगती स्वतः स्वामी भक्त आहे. आणि अनेक मठ, एक मठांसाठी प्रदक्षिणा ती चालू असते वर्षभरात. मुंबईतले जेवढे मठ आहेत ती बसनी स्वतः सगळ्यांना घेऊन जाते. मलाही सांगते की बाबा तू यायचं, मला वेळ नसतो, मी इथूनच पाया पडतो. तिने दर्शन घेतल्यानंतर मला फोटो वाटवते, मी पाया पडतो, माझं दर्शन होऊन जातं नॉर्मली. प्रगती नेहमी सर्व जेवढे मुंबईला मठ आहेत स्वामी ते सगळे करत असते, पळसदरीपर्यंत ती येत असते. आणि मी सांगितल्याप्रमाणे खरंच ती खूप मोठी समाजसेविका आहे. तिने मला सांगितलं की बाबा एकदा आमच्याकडे पण फेरी मार. मन माझे ग्रुप हा आमचा सोशल ग्रुप आहे. 1900 साधारण आम्ही सांगितलं की 2014-12च्या आसपास आम्ही सगळे फेसबुकवरती असंच आलो होतो एकत्र. मी कविता वगैरे करत होतो, ह्या लोकांनी कविता वगैरे वाचल्या, आम्ही असे कनेक्ट झालो. जवळजवळ 20 ते 25 जणांचा ग्रुप आहे. बरं, आम्ही कोणी कोणाच्या घरी जात नाही, आम्ही फक्त मित्र परिवार आहोत, कोणी नातेवाईक नाही आहोत. तर असा ग्रुप आमचा जोडला गेला 2014 पासून. आणि आमचं ठरलं की आपण जो सोशल मीडिया आहे तिथे फक्त आपण गप्पा, गुड मॉर्निंग, जोक्स शेअर करणं, गाणी शेअर करणं, जसे चित्र पाठवणं किंवा आपण ते व्हिडिओ वगैरे पाठवणं, त्याच्यासाठी न करता त्याच्यातून काही सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला काहीतरी समाजसेवा करता आली, सामाजिक बांधिलकी दृष्टिकोन ठेवून आपण पुढे जर काही समाज जर गोष्टी करू शकलो मुलांसाठी किंवा काही चांगल्या गोष्टी करू शकलो, तर हा विचार आमच्यामध्ये आला. मग सचिन, आम्ही चर्चा केली, सगळ्यांशी बोलून मग आमचं ठरलं की आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी अशा 2 गोष्टी आहेत तिथे आपण सगळं मिळून स्वतःचे कॉन्ट्रीब्युशन करू. आमच्याकडे कोणी दानशूर वगैरे असे मोठे नाही आहेत, कोणी करोडपती नाही, अंबानी, टाटा वगैरे असे कोणी नाही आहेत. हा सगळा मित्रपरिवार मध्यमवर्गीय आहे. त्यातून आम्ही सगळ्यांना कनेक्ट केलं, लोकांच्या सगळ्या विचार विनिमय केला. बाबा तुम्ही समाजसेवा करणार असाल तर या. मग आम्ही अनाथ आश्रमांना भेटी दिल्या, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या की कोणाला काय गरज आहे, कोणाला महिन्याचा किराणा पाहिजे, मुलांसाठी वह्या, पुस्तकं वगैरे. तर आम्ही असे कॉन्ट्रीब्युशन काढले लोकांना. आमचा जो ग्रुप होता फेसबुकमध्ये, त्या सर्वांना आम्ही आवाहन केलं की आपल्याला आता समाजसेवा करायची, फक्त फेसबुकसाठी मजा म्हणून करायची नाहीये. तर जेणेकरून आपण काहीतरी एक चांगला एक मेसेज आपण या सोशल मीडिया मार्फत लोकांना देऊ शकतो की बाबा असा सुद्धा ग्रुप काम चांगलं करू शकतो. तर असे सगळे आम्ही एकत्र आलो आणि त्याच्यानंतर हा आमचा प्रवास सुरू झाला 2014 पासून साधारण. तर मग आम्ही अनेक आश्रम, वृद्धाश्रम, इव्हेन आम्ही अगदी जे एड्सची मुलं आहेत, ज्या अगदी आंध्र प्रदेश म्हणजे अख्ख्या भारतातून काही काही मुलं आलेले वाशिंदा, तिथे सुद्धा गेलो. मिशनरी चालवतात तिथे, 70-80 मुलं होती तिथे, त्यांना सुद्धा आम्ही भेटी दिल्या, तिथे मदत केलेली आहे. म्हणजे हा प्रवास आमचा निरंतर चालू आहे आणि लोकांचं सहकार्य आम्हाला खूप मिळतं. आम्ही एकदा समजा मेसेज टाकला सचिनने की आपल्याला 15 ऑगस्टला इकडे जायचंय, मदतीचा ओघ एवढा सुरू होतो की बाबा आम्हाला जमत नाही, तुम्ही करताय चांगला, आम्हाला आनंद आहे. आणि आम्ही तर तयारच असतो, बाबा तुम्ही मदत पाठवा, ओझे आम्ही वाहू, तुम्हाला त्याचे आशीर्वाद नक्की मिळतील. पण तुम्ही मदत करता ही फार मोठी गोष्ट आहे, कारण सगळ्यांना जमत नाही यायला. आता आमचा जवळजवळ 15-20 जणांचा ग्रुप आहे, पण आता थोडंसं लांब होतं आणि 2-3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे काय आलं की काही लोक जरा इकडे तिकडे गेले, गणपतीची तयारी आहे. पण म्हटलं आपण हा प्रोग्राम पुढे ढकलायचा नाही. 15 ऑगस्टला नाही गेला तर रविवारी, जवळच्या रविवारी करू. आणि त्याप्रमाणे आम्ही ठरलो आणि सर्व तुमच्यासाठी आलो. मॅडमला सांगितलं काय मदत लागेल, तर आमच्याकडे जेवढी मदत शक्य आहे तेवढी आम्ही केलेली आहे. भविष्यात कधी अगदी इमर्जन्सी लागले तरी तुम्ही आम्हाला कधी संपर्क करा, आम्ही जरी नाही आलो तरी आम्ही प्रयत्न करू मुलांच्या भविष्यासाठी. आणि मुलांना लक्षात घ्या, जिथे आपण राहतो चांगलं शिक्षण घ्या, आणि जे आपल्याला मदत करतात ते आपले गुरु माता पित्यासारखे आहेत. प्रगती मॅडम आहेत, तुमच्या काही केअरटेकर दोन्ही जे आहेत, पवार साहेब आणि त्यांच्या मिसेस ना, वहिनी, तुमचं सगळं सांभाळ करतायत, त्यांचं ऋण विसरू नका. आणि आपल्याला पुढे भविष्यात काय करायचं हे लक्षात घ्या. खाणं पिणं मजा आजा ठीक आहे, शिक्षण आणि आपलं फोकस, विजन तुमचं महत्वाचं आहे. बाबा तुम्हाला काय व्हायचं आणि काय करायचंय, कळलं, लक्षात घ्या. आयुष्यात मजा खूप करायची आहे, पण आता हे वय आहे तुमचं, शिक्षणाचं वय आहे. सगळं शिक्षण तुमचं महत्वाचं आहे आणि तुम्ही जर शिकाल तर पुढे व्हाल, आणि शिकाल तरच टिकाल. आजचं स्पर्धेचं युग आहे, लक्षात घ्या मुलांना. साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही 10वी पास झाला म्हणून मी फार मोठं मिळवलं नाही. बीकॉम, MA आणि अगदी MCOM पासून लोक बेरोजगार आहेत. IT चं क्षेत्र चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही करिअर आलं तर करा. कारण हा वाडा, हा जो पट्टा आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत,
टेक्निकल गोष्टी तुम्ही करू शकता. टेक्निकल मध्ये जेव्हा काही कामे तांत्रिक शिक्षण घ्या, IT शिक्षण घ्या, अकाउंटिंग आहे, मॅनेजमेंट आहे, बऱ्याचशा गोष्टी नंतर पुढचं शिक्षण आहे तुमचं, लक्षात घ्या. पण शिक्षणापासून तुम्ही दूर जाऊ नका. ठीक आहे. खाणं पिणं मिळतं हा भाग झाला, पण शिक्षण खूप महत्वाचं आहे. एवढंच मी सांगेल, जास्त काही सांगणार नाही. बाकी तुमची सगळी काळजी आधार वर्गणीचे सगळे प्रगती मॅडम घेतात, पवार साहेब आहेत आणि बाकीचे लोक येत असतात. फार मोठी गोष्ट आहे. खूप सुंदर आश्रम आहे. खूप छान वाटलं. मुलं सुद्धा हुशार आहेत. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष द्या. मी अजून सांगतो, वडील आई वडील काय करतात, घरात काय वाद चालले तिथे लक्ष देऊ नका. सगळं लक्ष इथे ठेवा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. एवढंच सांगू शकतो मी. धन्यवाद. सचिन 2 शब्द बोलेल फक्त. सचिन मनमादे हा आमचा खरा संस्थापक आहे. तो प्रत्येक वेळी मलाच बोलायला लावतो. तो बोलत नाही, पण त्यांनी यावं आणि 2 शब्द बोलावे. बोलतो तो. ये तो सचिन. पहिलं तर मी स्वामी आधार वर्गणीच्या मॅडम प्रगती आचरेकर यांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली. तसेच आधार वर्गणीचे सर्व सभासद आणि जे स्टाफ आहेत त्यांचे पण मी आभार मानतो. इथे आल्यावर खरं तर म्हणजे जो अनुभव आहे की आल्यावर जे मुलांचे जे आनंदी चेहरे, निरागस चेहरे पाहतो ते बघून आम्हाला खूपच बरं वाटतं. आम्ही जी मदत करतो त्याच्यापेक्षा आम्हाला जी मुलांकडून जे हास्य मिळतं किंवा त्यांचा जो आनंद मिळतो तो आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या एवढ्या कठीण परिस्थितीत मुलं आणि त्यांना ते तुम्ही सांभाळून जे आश्रम उभारलेला आहे, जे तुम्ही प्रयत्न करत आहात, त्यांना जी आर्थिक मदत किंवा जी काही शैक्षणिक मदत जे सर्व करत आहात ते खरोखर खूप कौतुकास्पद आहे आमच्यासाठी. आणि यापुढे पण आम्ही आशा करतो की आम्ही तुमच्याशी जोडून राहू आणि तुम्हाला जी काही मदत लागली असेल ती आम्ही करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.